बघा कोण असतील एसएम, कोण असतील तुमचे वरिष्ठ तर जरूर त्यांचं नाव कळवा आम्हाला, त्यांना आपण इथे आमंत्रित करूया. स्ट्राईकला एसएम स्पोर्ट्सचे ओनर, त्यांच्या स्पोर्ट्स मधून सुंदर बॅटी प्रत्येकाला दिले जातात ते श्रेयश. आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज रोहित चव्हाण. एवन जोडी मैदानावरती पहिला षटक, पहिला गोलंदाजी मार्क वरती. 3 तालुका लीग स्टार ऋतिक, अनेक लीग स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी करणारा ऋतिक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होता. पॉवर प्लेचा पहिला षटक, पहिला चेंडू ओव्हरहेड चेंडू होता आपण पाहतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू थोडासा बाउन्सर चेंडू आपण पाहायला गेला. पहिला चेंडू अतिरिक्त उचली गेला, चेंडू वाईट घोषित केला आणि प्रतिवर एक बाउन्स असतो, तो बाउन्स या ठिकाणी आपण पंचांनी सांगितलं. इथं थोडा कालवार बॅकअप आपण पाहायला गेलं. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. जरूर आपण पाहतोय. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. कैलासजी वैखरे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1100 रुपयाचा पारितोषिक आहे. गोलंदाज वाकस संघाचे जे गोलंदाज आहेत, आरवी दीक्षा 11 संघाचे जे गोलंदाज आहेत, त्यांच्यासाठी विकेट हॅट्रिकला 1100 रुपयाचा पारितोषिक आहे. इथे आपण पाहतोय सुंदर चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. बॅटची कडा घेतली गेली आणि इथे एसटीच्या पाठीमागे झेलबाद. नवीन फलंदाज ऋतिक आपण पाहतोय, वन डाऊनला जाऊन पोहोचलाय. श्रेयसच्या जोडीला मैदानावरती असेल एकीकडे ऋतिक दलवी आणि दुसरीकडे असेल ऋतिक कुंभार. ऋतिक टू ऋतिक, 2 चेंडू 2 धावा, 1 फलंदाज बाद झालाय. 5 षटकांचा सामना. PP1 पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, तिसरा चेंडू. इथे नो चेंडू पुन्हा एकदा घोषित केलंय. एक बाउन्स आपण पाहिलं त्यांनी ऑलरेडी. इथे चांगला चेंडू पडतो, थोडं शॉर्ट टाकतो चेंडू, गतिवान चेंडू आपण पाहतोय. ऋतिकच्या गोलंदाजीची धार आपण या मैदानावरती पाहतोय. जणू काय पाटा विकेट वरती त्याची गोलंदाजी आपण पाहिले गेले. अफलातून ही जी विकेट पाहिली गेली, जसं का आपण ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेला जो पाटा विकेट असतो जिथे बॉल बाउन्स होतो, त्या पद्धतीने बॉल बाउन्स होतो या ठिकाणी ऋतिकचा. पुढचा चेंडू
इथे आपण पाहतो ओरपे चेंडू बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः किरण शेळके त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. झटका क्रमांक दुसरा. ऋतिक येईल माघारी. विकेट क्रमांक 2. तसं आहे ना आरबी दीक्षा इलन वाकसकाचा ड्रेस तर माहितीच पडत नाही कोणता खेळाडू कुठे आहे. डेला माहिती पडलं असतं नाईटला माहित नाही. किरण शेळके अप्रतिम झेल आपण पाहिलं त्याच्या माध्यमातून दिसत नाहीये. नवीन फलंदाज आकाश. सुरेख चेंडू प्लाकॉल टाकलेला चेंडू होता. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2-4 या आकड्यावरती. मॅच आपण पाहतोय या अंगामधली पहिली मॅच वाकस संघाची करतो मी. माझ्यासाठी पहिली वाकस संघाची मॅच या अंगामध्ये. हा खरंच कैलाजी वैखरे लाईव्ह मॅच पाहतात. इथे चांगला चेंडू सरळ रेषेत चेंडू निघून गेला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिलं षटक आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण होत आहे. विकेट पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. अफजल नजीर मनान तांबोली इंटर आपण पाहतोय. त्यांची शॉपची ऍड विंडोज डोर्स फॅब्रिकेशनचा वर्क करणारे आमची ही जोडगोली. या स्पर्धेचे संयोजक टीम मेंबर्स. पहिलं षटक समाप्त झालंय. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. केपेल स्टार ज्यांनी केपेल मध्ये आकार माजवणारा गोलंदाज किरण शेळके. पहिला चेंडू सरळ रेषेत चेंडू निघून जातो आहे. बघा फलंदाज स्वतः कर्णधार आहे. आशाभूत नजरेवर लाईन मारली. आपण पाहतो ना शर्तीना दोरा कापला. इथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. सुरेख फटका पॉइंट आणि गलीमधून चेंडू काढलाय. चेंडू जातो आहे कव्हर पॉइंट रिझन मध्ये सीमारेषा पार. रस फिरती 4. इथे आला चौका. बघा आमचे मंगेश दादा वैखरे लाईव्ह मॅच पाहतात. जॉन्टी दादा हे लाईव्ह मॅच पाहतात. त्यांच्याकडून आपण पाहतो मंगेश दादा वैखरे यांच्याकडून किरणच्या प्रत्येक डॉट चेंडूला 200 रुपयाचा पारितोषिक असेल. जेवढे डॉट चेंडू फेकतील मंगेश दादा वैखरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक. पाकस गावावरून अनेक मान्यवर या ठिकाणी आलेत. मॅचचा आनंद घेतात.
एक धाव या ठिकाणी पाहतोय आपण पाहतोय आमचे सर्वांचे लाडके एक चांगली रजनी स्पर्धा कशी घडावी आम्ही पाहिली होती वाकसच्या मैदानावरती जे अध्यक्ष होते धर्माप्पा शिलके आणि ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या सोबत आम्ही पाहतोय भरतजी दलवी दादा कोण विसरणार भरत दादा दलवी यांचा राग ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत हा भरत दादा हार्दिक स्वागत तुमचं इथे चांगला चेंडू अफलातून चेंडू षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झालाय पॉवर प्ले दुसरं काय घडलं बघा ना काल बॅट्समन चालत होते आज पाहतोय या मैदानावरती पहिल्या सामन्यापासून पाहतोय गोलंदाज या ठिकाणी चालले गेलेत मजा आहे खरं होते वाकच्या 12 प्लेयरची एक केक दिला होता आम्हाला अख्खा पूर्ण संपून टाकला 12 प्लेयर एक नाही त्याच्याबरोबर दुसरं फ्री दोघे बसलेत आणि दोघं धर्माप्पा यांना जेवलेत नाहीत एन्जॉय करतात कारण आमचा कॅमेरामॅन छोटा पॅकेट जितेश हा तू येऊच नको वरती आता तसा केकचं नाव घेतलं आर्यन वरती बघायला लागला हा जरूर तू वरती बसला असता तुला पण केक भेटला असता वाकस करत आमच्या घरचे आपण पाहतो काही पाठीराखे या ठिकाणी आहेत त्यांच्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया डिक्सलकर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया आणि समस्त जे कर्जत टेनिस क्रिकेटचा चाहता वर्ग या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षक मायबाप आमचे युट्यूबर तेजस हा काही सध्या तरी पहिले रिक्षा होती आता नवीन भेटले साईट रे इंस्टाग्रामची ओके हा कमिंग सून जाऊया मैदानावरती इथे सुरेख फटका थोडासा एन्जॉय आणि त्यामध्ये ते दणका चेंडू होता सीमारेखा पार रस मिल दिलसा इथे येतोय बऱ्याचशा वेळानंतर आलेला हा यूज हॅट्स अ ब्युटिफुल सिक्सर काय धर्माप्पा शेळके साहेब थोडस एन्जॉय व्हायला पाहिजे ना नुसतंच क्रिकेट 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 किती बोलायचं ना आजूबाजू आले त्यांच्याबद्दल पण बोलूया थोडस एन्जॉय करूया जेवढे आपण कॅमेरा दिसतील त्यांचं आपण नाव घेऊया खूप एन्जॉय करतात सर्वजण पुढचा चेंडू ऋतिक वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक आपण पाहायला गेला पहिला चेंडू आपण पहिला चेंडू होती षटकार पाहायला गेला इथं कमबॅक करणारा चेंडू डॉट चेंडू श्रेयश जो परत मैदानावरती आहे तोवर धावा वाढवण्याची रन मशीन चालेल कारण एक चांगला फलंदाज येतो इथे चांगला चेंडू टपक्याला चेंडूला एक धाव पूर्ण दुसरी धाव चितेके चपलाईने हरणाच्या गतीने धावलेत आणि दुसरी धाव पूर्ण केली जाईल हा क्या बात आहे जबरदस्त अफलातून बघा कधी कधी भावेश त्याला आवाज कमी दिला ना कधी कधी थांबला ना तो श्रेयश पाठीमागे आला तर समजूत जा त्यांनी नवीन ऑर्डर दिली पट्ट्याची ती पण चांबड्याची बॅटीला का बॅटीसाठी हा पुढचा ऐकून घ्या चाबूक शॉट मजा आहे कारण दोन्ही संघ आपले घरचे आहेत हा भावेश एन्जॉय करणारे संघ कारण या स्पर्धेमध्ये मोठे संघ नाहीत एवढे जिथे आपण थोडस बघूया प्रत्येकाला संधी या स्पर्धेमध्ये इथे बराच काल चेंडू टॉपेज पाहायला गेला एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी नाही फलंदाज बाद झटका झटका आणि झत्रा बिग 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 विकेट फलंदाज बाद होतो श्रेयश झटका यशोदीप डिक्सल संघाला एसटीच्या पाठीमागे वाकस गावचा अष्टबलू चिता भगवान दलवीने पकडलाय झेल फलंदाज झाला गार होणार बॅक टू पवेलियन नवीन फलंदाज भावेशला आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कडे 18
इथे आपण पाहतो थोडस मिस फील्ड पाहिलं गेलं, वेट अँड वॉश पाहिलं गेलं आणि चित्तेके चपल्याने दुसरी धाव पूर्ण केली. बघा धर्म शेलके दादा, आपल्या घरी एखादा पाहुणा आला त्याला आपण आग्रह केला तर खर्च करावा लागतो ना, तसा चेंडू आहे. आग्रह खातर त्याला हातात ठेवला, तिथं ठेवला, त्याच्याशी खेळत बसला, मशाची जत्रा आठवत बसला तर धावेचा खर्च होतो. ओके ओके. तर बबलू दादा कुठे असेल थोडी त्या ठिकाणी यायचे. बबलू दादा इथे चांगला चेंडू, शरीर भेदक चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. हा बॅटची इनरेज लागली. आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी, एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर झाला. धावसंख्या 3 षटकामध्ये 7च्या सरासरीने 21, 3 बाद 21 धावा. त्याच्याही अवकाच्या बाहेर जमीनला घासत पुसत चेंडू झाला परार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. 7 16 चौकार ठोक. राऊंड विकेट होता, परफेक्ट चेंडू फेकला होता, पण फलंदाज त्या ठिकाणी हुशार निघाला. भावेश आपण पाहतो त्या बॅट मधून स्क्वेअर रिजन मध्ये हा आलेला चौकार पाहिला आपण. स्कोर कार्ड 25, 3 बाद 25, 3 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. चला गोलंदाजी विवेक पुन्हा एकदा तयार होतो. राऊंड विकेट. एसटीच्या पाठीमागे पाहिलं गेलं नवनाथ दादा शॉर्ट फाईन रिजन मध्ये आहेत. या ठिकाणी पाहतो सुरेख फटका, चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. 7 धावेसाठी येतोय हा यूज हँडसम मल्टी हिट युजफुल षटकार. संघाचा हार्दिक पांड्या 5व्या क्रमांकावरती जाऊन या फलंदाजाने अफलातून कामगिरी केली. 4 चेंडू 13 धावा वैयक्तिक केलतो. धावसंख्या 31 या आकड्यावरती. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मंगेश दादा वैखरे, कैलास दादा वैखरे या संघामध्ये नाहीयेत आणि बाकी सर्व खेळाडू म्हणजे सर्व एकत्रित खेळताना पाहतोय. चांगला संघ समतोल राखला गेलाय, कारण 3-3 स्टार आमच्या बाजूला 12 प्लेयरच्या भूमिकेत म्हणजे एक समतोल संघ आपण मैदानात पाहतोय. कैलास दादा वैखरे आणि मंगेश दादा नसतानाही संघ आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू, डॉट चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, कमबॅक पाहिलं गेलं. षटकार खाल्ल्यानंतर चेंडू डॉट टाकणं म्हणजे खऱ्या अर्थानं जीत तिथे कुठेतरी कमबॅक करणारा चेंडू असतोय तो गोलंदाजासाठी. आणि इथे विवेक युवा केशाची रचना आपण पाहतो सुंदर आहे. इथे आपण पाहतो लगातार 2 निर्धाव चेंडू खेळला या षटकातले. आतापर्यंत चेंडू झाले ते 4. पहिल्या 2 चेंडू होती चौकार षटकार होता, त्यानंतर कमबॅक पाहायला गेलं.
जरी 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केला, हम भी किस्से कम नाही. विवेक दाखवत असताना आपली दबखम इथे काढत असताना 5वा चेंडू. ओरपी चेंडू याला फेकलाय, पुन्हा एकदा ओळखला, पारखला, निरखला आणि चेंडूला ठोकला. 7 धावेसाठी षटकार. त्याने स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. या षटकातील शेवटचा चेंडू. जरूर बात आमद की मैच नहीं ना, पैसा नहीं निकलेगा. नाही वसी भाई, हलक्या हाताने चेंडू ग्लास करण्याचा प्रयत्न आपण सावध पवित्र या ठिकाणी पाहिला गेला. शेवटचा चेंडू निर्धाव. 3 चेंडू सुरेख फेकले या गोलंदाजाने, पण 3 चेंडूवरती 3 मोठे फटके, 2 षटकार, 1 चौकार पाहिला गेला. 16 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. धावसंख्या स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा अंतिम षटक असेल स्लॉगर आणि त्यानंतर असेल आपण पाहतो तिसरा सामना, जिथे आपण पाहणार आहोत बुतौली संघ वर्सेस सम्राट 11 नेरळ संघ. हे 2 संघ आपण त्या ठिकाणी पाहतो खेळताना दिसतील. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये प्रवीणदादा पवार यांचा संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसेल. त्याच्या विरोधात साजिदभाई यांचा संघ सम्राट 11. हे 2 संघ आपण पाहतो या ठिकाणी भिडताना दिसतील. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण इथे हजर पाहिजेत. आयोजन एक कडक, कारवाई होते बेधडक. कॅप्टन तयार राहायचं आपण जरूर. ओके सर. 37 पहिले सांगितले, नंतर बाकीची बघ बघ, सीधी बात, नो बकवास. काय कालोखात आपण पाहतोय कधी कधी आमचा आवाज तर पोहोचत नाही. दादा धन्यवाद. हा, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस केला जाईल. तिथे जोडले जातील आमचे योगेशजी ढोले. डीपीएल ला त्यांनी एकदा जॉईन केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा संधी या मैदानावरती. दामतकरांचं मन जिंकायचं बाबा, त्यांच्या पद्धतीने समालोचन करा, हमखास संधी दिली जाते. सीधी बात, नो बकवास. हा, इथे एक्स्ट्रा नाही बोलायचं, थोडं पण नाही. मी जे समालोचक आणतो त्यांना दादा सांगतो, दादा एक्स्ट्रा बोलू नका. इथे भावेश पवार आणू नका, आकाश तारेकर आणू नका. मैदानात चाललं तेच तर आपला मार्केट, नाही तर मार्केट जाम. जाऊया मैदानावरती. सचिन पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. बॅटची इनर्जी घेतली, जरूर बिग बिग साऊंड होता, बिग साऊंड होता. कॅमेरा आपण पाहतोय त्या ठिकाणी होताच आणि त्या माईकचे लावले स्टंपच्या इथे तो आवाज इथपर्यंत आला. बिग एज आपण पाहतो. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धाव्याने स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती. शेवटचे 5 चेंडू. इथे पाहतो सुरेख फटका, चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आला चौकार. इथे पाहतोय आणखीन एक सुंदर फटका. हा, तेजस आपण ममदापूर संघ का खेळत नाहीये. षटकार या ठिकाणी आलाय. नाही काय करणार, तर मला समोर दिसला तर लगेच शब्द निघतो ना तेजस दादा. सध्या टिकटॉक लवर आहेत ते. षटकार आपण पाहतो, खूप महत्वाचा फटका या ठिकाणी पाहिला गेला. भावेश का म्हटलं जातं मला, डिक्सल संघाकडून हार्दिक पांड्या 10 चेंडू 29 धावांची अफलातून खेळी पाहतो त्याच्या माध्यमातून. सुरेख फटका वाईडिश लॉगन काऊ कॉर्नर रिझन मध्ये हा षटकार पाहिला गेला.
कोरकड 48 धावसंख्या पाहिजे होती. पहिल्या 3 षटकामध्ये धावा येत नव्हत्या, पण उर्वरित 2 षटकामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं या अगोदर षटकामध्ये 16 आणि ह्या 11 म्हणजे तब्बल 9 चेंडूमध्ये आपण पाहतो 27 धावा आल्यात आतापर्यंत. हाच धावांचा फरक या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या 48 आरवी दीक्षा 11 अविनाशजी जाधव संकेतजी कडे यांचा संघ वाकस. सुरेख फटका पुन्हा एकदा ट्राय केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे भगवान कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. सुरेख बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी. आणखीन एक धाव पुन्हा एकदा एक धाव पंच आम्हाला जरूर सांगतील. इथे धावा बनवल्या गेल्यात 4 धावा आहेत. ओके मोजले आम्ही इकडे 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52. 3 बाद कुठेतरी पाहिलं होतं असं वाटलं होतं कुठेतरी धावसंख्या कमी याच्यामध्ये जाईल, पण त्यानंतर भावेश नावाचं वादळ मैदानावर आलं. 300च्या स्ट्राईक रेटने धावा कुठल्या त्यांनी 33. इथे पाहतोय बॅटची नर्स घेतली गेली एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची राजेश आउट पाहतोय. राजा वैखरे त्या ठिकाणी आहेत. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. चांगलं झेल त्या ठिकाणी पाहतोय. कमबॅक थोडा तरी आपण पाहतोय. एक चेंडू डॉट खूप महत्वाचा असेल. लेफ्ट हँड गोलंदाज याचा वापर आपण पाहतो स्लॉग वरला गेला अगोदर ह्या गोलंदाजाचा वापर करणं गरजेचं असेल, कारण लेफ्ट हँड गोलंदाज पॉवर प्ले मध्ये आणला तर खूप एन्जॉय करत गोलंदाजी करू शकतो. या दरम्यान राजेश दादा भुईर यांचं आगमन झालं. या आपलंही मनापासून अधिक स्वागत. आमचे कोऑर्डिनेटर आहेत ते त्यांचं मनापासून अधिक स्वागत. आणि त्यांचे सुपुत्र तेही आपण पाहतो सोबत आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. जे अनुमान भुतिवली विपक्ष सम्राट 11 नेरल दोन्ही संघाचे कॅप्टन वेल घेऊ नका. दररोज बसा आपण चालेल या थोड्या उशिराने जरूर आपल्या मनापासून अधिक स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 52. लगातारची 2 विकेट पाहायला गेले बघा. राजेंद्र वैखरे कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. चांगला झेल पाठीमागे होते आमचे स्माइल बॉय बंटी त्या ठिकाणी पाहिलं गेलं. 52 धावा झाल्या. 53 धावांची गरज आहे. धावांचा पाठला कशा प्रकारे होईल हे जरूर आम्ही ऐकणार आहोत. तत्परी जे हनुमान भुतिवली आणि सम्राट 11 नेरल दोन्ही संघाचे कॅप्टन वेल घेऊ नका. लगेच टॉस साठी या. लहू दादा या लगेच आपण टॉस साठी यायचे, कारण इथे आयोजने कडक कारवाई करतात बेधडक. कर्जत टेनिस क्रिकेटच्या नियमामध्ये सर्व नियम जे लेट येतील इंजर्ड आहेत आमचे लहू दादा. खरंच जे लेट येतात त्यांना पॅनल्टीचं सामोरं करावं जावं लागतं आणि आयोजक असोसिएशनने दिलेल्या नियमाचं पालन त्या ठिकाणी करते. त्यामुळे कृपया आपण त्या ठिकाणी यायचे. येताना कॅश अमाऊंट आपली जी बाकी एंट्री फी आहे ती कॅश अमाऊंट घेऊन या. आयोजकांशी संपर्क साधून ते पूर्ण करा. 52 धावा झाल्या. 53 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल जरूर ऐकूया. योगेश आपण पाहतोय टॉस यासाठी असतील आणि ही मॅच मी फक्त कव्हर करतो. योगेश
त्या दरम्यान आम्ही पाहतो अब्दुल्ला भाई यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंही मनापासून अधिक स्वागत. जरूर आपण पाहतोय आकाश स्वतः संघाचा कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. हा आले आले ऑफिशियल तिथं पोहोचतील. दादा बघा पाठीमागे नवीन चेंडू गेला, जरा शोधा जरा. निनाद कराले पाठीराखे म्हणून आलेत भुतोली संघाचे, धन्यवाद. शंकर कोंडे मनापासून वेलकम तुमचं पण. कर्जचे स्टार आहेत शंकर कोंडे. पहिला चेंडू आपण पाहतो कडकडीचा प्रयत्न त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल करत असताना 53 धावांचं लक्ष, धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो पहिला चेंडू या ठिकाणी आकाश स्वतः कॅप्टन आकाश गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. ऋतिक आणि भगवान ही दलवी बंधूची जोडी आपण त्या ठिकाणी पाहतोय. ऋतिकने सिंगल तो रोटेट केले, अष्टपैलू खेळाडू द चिता आपण पाहतोय. भगवान सिंगल रोटेट केले, स्ट्राइकला ऋतिक. दुसरा चेंडू जरूर लाईन चेक करतात, आपण टप्पा कुठे आहे ते त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. जरूर लाईन चेक केली जाईल, टप्पा चेक. या हरीश या जरा, माझी जवळची जी नजर आहे ती कमी आहे, लांबचं लवकर दिसतंय मला. हा ते भीती वाटते. वाकस संघ जेव्हा खेळत असताना डिसिजन द्यायला मी खरं अक्षरशः घाबरतो. हा काय डिसिजन द्यायचं ना, बघा जरा चेक करा जरा आपण. मंगेश दादा वैखरे आणि कैलास दादा वैखरे लाईव्ह मॅच पाहतात, त्यांच्यावर जॉन डी थोडस इन आहे ना. ओके, जो डिसिजन आहे सर तुमचा वाईट. ओके, हा डिसिजन या ठिकाणी आपण पाहतोय. पहिले चेंडूवरती आपण पाहतो सिंगल, नंतर वाईट चेंडू. एक चेंडू आणि 2 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 53 धावांचं लक्ष आहे. नवीन चेंडू आपण पाहतोय. ज्या संघाने घेतला त्या संघाला विनंती करतोय, बघा मला माहितीये कुणी घेतलाय नवीन चेंडू, तुम्ही नवीन चेंडू द्या, तुम्हाला जुना चेंडू प्रॅक्टिस साठी देतोय. मला नाव घ्यायला लावू नका, कारण इथे पुरावा आलाय आमच्याकडे, कुणी चेंडू घेतला त्याचा टी शर्ट सांगण्यात आलेला आहे. नवीन चेंडू गपचूप आणून द्या, तुम्हाला जुना चेंडू देतो. तर नाव घ्यायला लागेल परत प्लीज. बघा कुणी घेतलाय. माझ्या उजव्या साईडला काही खेळाडू आहेत, तर त्यांना विनंती करतोय आपण जो चेंडू घेतलाय तो देऊन द्यायचा आहे. पाहतोय दिला जातोय.
आरवी दीक्षा 11 संघाला खूप मोठं लक्ष गाठायचं आहे, कारण इथे पाहिलं गेलं ज्या दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज, सम्राट 11 नेरल संघाचा कर्णधार, त्याचबरोबर जानमान भुतोली संघाचा कर्णधार, आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे। आणि येताना विनंती असेल, जेही संघ या ठिकाणी खेळणार आहेत जीपे इथे अलाउड नाहीये, तुम्हाला कॅश पेमेंट घेऊन यायचे, जीपे स्वीकारला जाणार नाहीये। आणि आम्ही ही जी गोष्ट आहे की आम्ही ज्यावेळी स्लॉट्स उडाले त्यावेळी सांगितलं होतं का आम्ही जीपे स्वीकारला जाणार नाही, तुम्हाला कॅश घेऊन यायची आहे। आणि ते आत्ता नाही सांगत, आम्ही लॉटच्या दिवशी सांगितलं होतं जीपे अलाउड नाहीये, इथे फक्त ओनली कॅश। चांगला चेंडू, अफलातून गोलंदाजी, सुरेख चेंडू। आकाश ज्या पद्धतीने ऋतिकने गोलंदाजी केली होती त्या पद्धतीने आकाश गोलंदाजी करतोय। अफलातून चेंडू, पहिल्यांदा बाहेरशी वलन घेणारा राजेश आपण पाहतोय वैखरे त्या ठिकाणी। पाच चेंडू झालेत, 3 धावा स्कोर कार्ड वरती, एक फलंदाज बाद। आमचे मित्र भगवान दलवी माघारी परतलेत, पहिला झटका आरवी दीक्षा 11 वाकस संघाला या ठिकाणी देण्यात आलाय। शेवटचा चेंडू, स्वतः कॅप्टन या ठिकाणी अफलातून गोलंदाजी करतोय, ब्रह्मास्त्राचा वापर, अफलातून गोलंदाजी पाहिली गेली। उर्वरित पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो, पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च करत असताना गडी गारद केला आकाशने। कॅप्टन कसा असावा, गोलंदाजी कशी करावी, नेतृत्व कसं असावा हे दाखवत असताना आकाश उर्वरित 24 चेंडू आणि विजयासाठी चला जय हनुमान भुतोली संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे। चला भुतोली संघाचा कर्णधार महेश शंकर आपला कॅप्टन जरूर पाठवा या ठिकाणी। जरूर आपण पाहतोय बघा या ठिकाणी जॉन्टी दादा दलवी यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत। या दरम्यान आपण राजेश वैखर या ठिकाणी पाहत होतात, माघारी परतले, झटका क्रमांक 2। फहीम भाई यांना विनंती करतो या आपल्या शुभ असे टॉस करून घेऊया। या टॉस बॉक्स मध्ये फहीम भाई नाणेफेकचा कौल त्या ठिकाणी केला जातोय। महेश कदम आणि पाहतो आपण
थोडेसे निराश नाराज आपण पाहतोय. राजेंद्र वैखरे माघारी परतले. पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या. इथे आपण पाहतोय विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज राहुल अर्थात बंटी माली. पाहिला शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू होता सीमारेखा पार. एक बॅकवर्ड स्क्वेअर करणारा चेंडू आपण पाहतोय. 7 धाब्यांसाठी आला षटकार. काल जी लावत होता ती पुन्हा एकदा चांगला चेंडू स्लोवर पण पडल्यानंतर चेंडू स्लो झाला. थोडासा लेट डिलिव्हर पाहिला गेला चेंडू. रोहित व्हेरिएशन पाहिलं गेलं रोहित कडून. चांगला गोलंदाज आहे रोहित. इथे ऋतिक आपण पाहतोय त्याला हा फुल लेंथचा चेंडू फुल टच चेंडू आणि त्याचा भरपूर समाचार. चेंडू होणार सीमारेखा पार. रस बिलकुल 6. इथे आला लाजवाब षटकार. ठोक दादा या व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. इथे पाहतोय बघा नशीबवान चौकार समोर मारण्याचा प्रयत्न केला होता. बाय बाय टाट्या. हा समोर बाप्या फलंदाजी करतो आणि बोलतो बाय बाय. चौकार या ठिकाणी आला. हो पण डीके सर थोडं सिरियस येत ना. तुम्हाला थोडा हसवण्याचा प्रयत्न. आज मॅन ऑफ द सिरीज भेटले डीके सरांना. कुठे गाडी. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय प्रगतीपथावरती. 5 चेंडू झाले. त्याने चौकार खूप महत्वपूर्ण चौकार पाहिला गेला. ऋतिक 2 षटकाराने आपण पाहतो मैदानावरती चांगली फलंदाजी करतोय. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 19 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे विजयासाठी. गोलंदाज रोहित. अपील सुरेख होती. जोरदार अपील बघा. लाजवाब. प्रत्येक खेळाडू अपील करत होता. हा जोश आहे. कारण समोर फलंदाज आहे ऋतिक दलवी. त्याचा विकेट खूप महत्वाचा आहे. कारण अष्टपैलू खेळाडू संघामध्ये पाहतोय नेहमी भक्कम कामगिरी करत असतोय. या दरम्यान आमचे संतोषदादा वैखरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संतोषदादा वैखरे यांना विनंती करेल या पण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. दादा सध्या कसं आपल्या पट्ट्यामध्ये मी कमी असतो ना, त्यामुळे तुमची आमची भेट होत नाही. दामत कसं हक्काचं गाव आहे ना आमचं, त्याच्यामुळे आम्हाला इथे यावं लागतंय. आणि तुमच्या पट्ट्यामध्ये कसं त्या सध्या ठिकाणी मॅचेस जरा आमच्याकडे नाही आहेत, त्यामुळे तुमची आमची भेट होत नाहीये. या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि क्रिकेटचा अजून चाहता ऋषभ पंतचा जबरी फॅन. धावसंख्या 18 चेंडू 33 धावांची गरज आहे. प्रतिषेधक 11 धावांची गरज. जॉन्टी दादा दलवी या ठिकाणी उपस्थित आहेत. नामी काफी आहे जॉन्टी. इथे चांगला चेंडू वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आला आकाश. 18 चेंडू आणि 33 धावांची होती ती. बघा शहानवाज साहेब आणि शाकिब आहे पुन्हा एकदा याच टायमाला येतात ना स्पर्धेमध्ये. टाइम त्यांचा फिक्स आहे बघा. वाजले घड्याळामध्ये 10. घरातून 10 वाजता निघतात. 10:07 ला इथे टच. हा टाइम परफेक्ट आहे त्यांचं.
सुरेख फटका बघा उर्मी चेंडू होता फेकला चेंडूला डिफेक्सच्या कव्हर रिझल्ट मध्ये लाजवाब फटका चेंडू जातो सीमारेखा पार रस बिलदिलचा इथे आला षटकार. काम तमाम झालंय तुमचं आता. षटकाराला षटकारच्या सहाय्याने 27 धावा स्कोर कार्ड वरती 16 चेंडू आणि 26 धावांची गरज. आक्रमक फलंदाजी अष्टपैलू खेळाडू कसा असावा ऋतिक दलवी सारखा प्रत्येक संघामध्ये हिरा असावा. वन मॅन आर्मी सारखा मैदानात खेळत असतो आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असतोय. इथे आकाशला कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत चांगली कामगिरी करणार आकाश इथे कुठेतरी आपण पाहतो धावा खर्च करत असताना दिसतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी आहे. इथे सांगतोय आकाश तू कब तक चलेगा बल्ला एक बार भी घूमेगी गेंद. बल्लेबाज ऋतिक बॅक टू पवेलियन झटका. तो टायमिंग होता तो टायमिंग करता आला नाहीये. थोडा खालवर झाला बॅटच्या थोडासा खालवरच्या टोल आपण पाहतोय. थोडा खालवर चेंडू लागला गेला तिथे शतरक्षक होता भावेश त्याची बॅटिंग आज मजबूत झाली. अफलातून झेल त्याच्या माध्यमातून त्यालाही माहिती आहे खूप मोठा विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. ऋतिक बाद झाला. आता राहुल अर्थात बंटीला साथ द्यायला मैदानात रवाना झालाय तो विवेक. छोटा पॅकेट वाकस संघाचा मैदानात आरबी दीक्षा 11 ने आज संघ आपण या नावाने आज मैदानात उतरलाय. बरीच वर्ष झाली आपण पाहतोय. अविनाश जाधव आणि संकेत हे त्यांना पॅक करत असतात. इथे चेंडू जातो सीमारेखा पलीकडे रस मिळतील 4. वन बाउंड चेंडू झाला फरार. 4 धावेसाठी आला चौकार. तुम्ही आमच्यावरती धावा बनवल्यात तर आम्ही त्या पद्धतीने फटकेबाजी करू हे दाखवत असताना आलेला चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 31 येणारे 14 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा उर्पी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये 3-3 शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. इथे कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. विकेटचा बदन चौकार ठोकल्यानंतर फलंदाज माघारी परतलाय. आकाश आपला 3रा विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना 14 धावा आतापर्यंत 11 चेंडू मध्ये खर्च केल्यात. या षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल. 31 धावे होती 4 फलंदाज बाद. ऋषिकेश दादा मी मागच्या इंटरव्ह्यू मध्ये पाहिलं नाही तुला सांगितलं ना वाकस शेलू दामत गुंडगे ममदापूर ही काही गावं आहेत ना ती गावं हक्काची झालेत. प्रत्येक गावाने 2-2 गुंठे जमीन दिली तर खूप बरं होईल. दामतकरांनी नाही तर दिलं शानावच पाय 2 गुंठे जमीन दिलेत. आता फक्त मटेरियल टाकायचंय तिथे. आता बाकीचे बघू आता काय विचार करतात ते. प्रत्येक गावात एक घर बांधायचे आता. फुल लेंथचा चेंडू फुलटा चेंडू टायमिंग परफेक्ट नाहीये. शतरक्षक चेंडू खाली येतोय कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. ऋषिकेश मोरे ज्या मैदानावरती ज्या पावली गेला त्या पावली माघारी आला. जो परत ऋतिक मैदानावरती होता असं वाटलं होतं कुठेतरी काहीतरी चांगलं काम होत आहे. इथे 1 फलंदाज माघारी झालेत. बघा भुतोली संघ आणि त्याचबरोबर सम्राट 11 नेरळ संघ आपण मॅच सुरू होण्याच्या अगोदर आयोजकांशी संपर्क साधायचे.
कॅश प्रवेश फी या ठिकाणी भरायची आयोजकांनी सांगितले, तर कृपया आपण या सूचनेचं पालन या ठिकाणी करायचंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 31 स्कोर कार्ड वरती येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. रन रेट बरोबर आहे, ज्या पद्धतीने पाहिजे ज्या पद्धतीने चाललेत. प्रतिषटक 11 धावांची गरज असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन बघा, आयोजक आपल्याला बोलवतात, जरूर आपण या ठिकाणी यायचे, आयोजकांशी संपर्क साधायचे. बारा चेंडू 22 धावांची गरज. दामतकरांचा जीव आहे माझ्यावरती. या ठिकाणी पाहतोय आपण पंच जरूर दोनच समाधान करता. वाईट चेंडू स्क्वेअर मारा. श्रेयश गोलंदाजी मारू दिले, पण चेंडू आपण पाहतोय तर गोलंदाजी पडल्यानंतर किंचितचं पर्यंत बाहेर घेतलं बघा. बोक्याच्या क्षणी पडल्यानंतर व्हाईट लाईन क्रॉस करण्यापूर्वी चेंडू बाहेर गेला आणि पंचाने ते ओळखलं, सांगितलं खराब चेंडू. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पंच आमचं लक्ष वेधून घेतील, सांगतील खराब चेंडू स्क्वेअर मारा. पंच डीके सर. चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. जोरदार अपील केली जाते. इथे बंडी राहुल आपण पाहतोय. एक वेल आपण पाहिलं, वाकत संघाकडून सलामीला येऊन कव्हर ड्राय पॉइंट गल्ली मधून चौकाराची बरसात करणारा फलंदाज आज पाहतो. बॅकफूट वरती 3 चेंडू आणि 1 धाव आपण पाहतो. त्याच्या बॅट पोतून आलेत. उर्वरित 10 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. कार्पेट पद्धतीने केला. वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे चिते की चपलाय हरणाच्या गतीने हे फलंदाज धावलेत. एकीकडे सिनियर प्लेअर आहे नवनाथ आणि दुसरीकडे आपण पाहतोय राहुल. दोघे आपण पाहतो वरिष्ठ खेळाडू, संघासाठी तरी वरिष्ठ खेळाडू आहे. तर गेले 5-6 वर्ष झाले खेळाडू आपण पाहतोय. नवनाथ तर बरीच वर्ष झाले, पण बंटी आपण पाहतो गेले 5-6 वर्ष अनेक स्पर्धा, मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतोय. ताकद आहे दोघांकडे. 9 चेंडू 18 धावांची गरज. इथे पुलटा चेंडू. जो फुलटा चेंडू वरती बाद झालाय. एक फलंदाज धावबाद होता. प्रत्येक फलंदाज आपण पाहतो फुलटा चेंडू वरती बाद होताना दिसला. 8 चेंडू आहेत आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे.
जरूर आपण पाहतोय वाकड संघ म्हटलं की तर शेवट परत त्यांचे फलंदाज आहेत, पण इथे ते फलंदाज पाहिजे ज्यांनी आता पाहतोय इथे संघाला विजयपथावरती घेऊन जायचंय. तर चांगली फटकेबाजी करायला श्रेयश अफलातून गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू इथे सुरेख ओव्हर पिच चेंडूला फेकलाय शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिले मैदानाचा डिसिजन येऊन द्या दादा. जरूर हरीश या पण जरूर प्लीज आपण पाहतो ऑफिशियलने कॉल जरूर दिला या ठिकाणी. आमचे तिसरे पंच जरूर तिसरे पंच पण या ठिकाणी येतील. हा ते चेक करतील ना कॅमेरा दादा. तर आपण जरूर ऑफिशियल जरूर आपण ते विषय नाहीये ऑफिशियल. तुम्ही सर्वांनी एकत्रित या आणि एकत्रित काय असेल तो डिसिजन द्या. ऑफिशियल्स काही तुम्ही एकत्रित या काय असेल तो डिसिजन द्या.
6 चेंडू 17 धावांची गरज आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयेश. 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. आणि जरूर आपण पाहतोय जरूर दादा तिसऱ्या पंचाला इथून काही समजणार नाहीये कारण तो प्लेअर कुठे काय येते. जो ऑनफिल्ड डिसिजन आला आणि तिथून जो आपण पाहतो कॉल डिसिजन आला. तिसरा पंच इथं चेक करत होता 12 प्लेअर दोन्ही होते. तिथं काही दिसत नाहीये तो प्लेअर कधी आला कधी गेला. दादा तुम्ही सर्वांनी तिथे उभे राहा काही प्रॉब्लेम नाही. आम्ही गप बसतो माईक बंद करतोय. तर फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय. चेंडू शिल्लक राहिले ते 4 आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावा. इथे पाहतो चेंडू उडवलाय. पराचकाल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि इथे आपण पाहतो ही धाव घेणं गरजेचं होतं का. ही गुड्डूला आपण तिथे पाहतो स्ट्राईकला राहणं गरजेचं होतं आणि इथे पाहतोय 3 धावा पूर्ण केल्यात. इथे किरणला माघारी परतावा लागेल. 3 धावा येणारे आपण पाहतोय. चाळीस धावा झाल्यात. 9 विकेट. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज सचिन. इथे पाहतो आपण बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव पुन्हा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज धावबाद होईल. आता येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी ऑल आउट झाला. इथे ऑल आउट झालाय.